मी एकटीच माझी असते कधी कधी, गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी. येथे न ओळखीचे कोणीच राहिले, होतात भास मजला नुसते कधी कधी. जपते मनात माझ्या एक एक हुंदका, लपवीत आसवे मी हसते कधी कधी. मागेच मी कधीची हरपून बैसले, आता आता नको नकोशी दिसते कधी कधी. जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी, उसबीत जीवनाला बसते कधी कधी. उसबीत जीवनाला बसते कधी कधी. कसे आहात सगळे? एकदम खणखणीत ना? असलंच पाहिजे. पण तेवढं चॅनलला सबस्क्राईब करायचं मनावर घ्या की. घेणार ना? नक्कीच. तर हाय हॅलो, मी अनुजा अशोक. विदाउट स्क्रिप्टमध्ये तुमचं स्वागत आहे. अनुजा अशोक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा विषय जरा वेगळा आहे. गच्ची. गच्ची, गप्पा आणि गझल. गझल? हो, गझल. कारण विरंगुळ्याचा माझा एक भाग ही गच्ची आहे. आणि आज आपण गझलबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत नांदेडचे उत्तम गझलकार चंद्रकांत कदम. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. गझल म्हटलं की आपल्यासमोर मराठीतले सुरेश भट, आत्ताचे वैभव जोशी हे आठवतात. गुलजार, जगतसिंग यांच्या गझल आपल्याला आठवतात. मुळात गझल करणारा हा उत्तम कवी असलाच पाहिजे. कारण शब्दांना नियमात बसवून त्यांना उत्तम प्रभावीपणे मांडणं हे खूप कठीण आहे. म्हणून आपण गझलबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला तर आज आपण चंद्रकांत कदम यांच्याशी आपण गप्पा मारूयात. नमस्कार सर. विदाउट स्क्रिप्ट आणि माझ्या या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. मला आधी तुमच्याबद्दल सांगा. नमस्कार, मी कवी गझलकार चंद्रकांत कदम, सन्मित्र, राहणार नांदेड. गच्ची, गप्पा आणि गझल या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात कवयित्री अनुजा अशोक यांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मी नांदेड जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अनेक वृत्तपत्रे, दैनिके, मासिके, दिवाळी अंकांमधून माझं साहित्य प्रकाशित झालं आहे. ग्रेट, क्या बात आहे. तसेच कविता लेखन, गझल लेखन, गीतलेखन, गायन आणि हार्मोनियम वादन असे माझे छंद आहेत. अच्छा. आणि सर मला सांगा, तुमच्या पुस्तकांबद्दल सांगा. अनेक वृत्तपत्रे, मासिके, प्रातिनिधिक संग्रह व दिवाळी अंकांमधून माझं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. परंतु समतेच्या डोहाकाठी हा माझा पहिला मराठी गझल संग्रह नुकताच गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांच्या हस्ते नुकताच प्रकाशित झाला आहे. रसिकांचा या माझ्या पहिल्या मराठी गझल संग्रहाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. तर मला हे विचारायचं आहे की आपल्या ऑडियन्सलाही ते समजेल की गझल हा मूळ शब्द कुठून आला, म्हणजे गझलचा नक्की इतिहास काय आहे. गझल ही मुळात अरबीतून फारसीत, फारसीतून उर्दूत व उर्दूतून अनेक इतर भारतीय भाषांमध्ये आलेली आहे. तसेच
ती मराठीमध्ये सुद्धा रुजलेली आहे. गझल सम्राट सुरेश भटांनी उर्दू इतक्याच नजाकतीसह ही गझल महाराष्ट्रात मराठी मनांमध्ये लोकप्रिय केली, नावारूपाला आणली. त्यांच्याच पाऊलवाटेवर अनेक इतर नवे जुने ताकदीचे उमदे गझलकार मराठी गझल समर्थपणे पुढे नेत आहेत आणि मराठी गझलची धुरा वाहत आहेत. सर, तुम्ही केव्हापासून गझल लिहिता? तसा मी गझल व भावगीतांच्या प्रेमात महाविद्यालयीन जीवनापासूनच आहे, परंतु गेल्या 3 वर्षांपासून अनेक व्हॉट्सअप समूहांच्या माध्यमातून मी तंत्रशुद्ध व आशयघन गझला गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने लिहित आहे. तसं माझं महाविद्यालयीन जीवनापासूनच गझलांवर नितांत प्रेम आहे, परंतु गेल्या 3 वर्षांपासून गझला सातत्याने मी लिहितो आहे. वा, ग्रेट. सर, गझल आणि कवितामधला नक्की फरक काय? नक्की गझल म्हणजे काय? कविता ही मुक्त किंवा वृत्तबद्ध असते. कविता ही एकाच विषयावर असल्याने ती सलग उलगडत जाते. गझलेत तसं नसतं. गझल ही वृत्तबद्धच असते. गझल ही अक्षरगण वृत्त किंवा मात्रा वृत्तात लिहिली जाते. गझल हा तंत्रशुद्ध असा काव्यप्रकार आहे. कविता जशी एकाच विषयावर लिहिली जाते तशी गझल ही संपूर्ण गझल एकाच विषयावर लिहू शकतो किंवा गझलेतला प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याचं सुद्धा गझलकाराला स्वातंत्र्य असतं. हे गझलेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे गझलेचा एक शेर ही संपूर्ण कविताच असते आणि रसिकांना संपूर्ण कवितेचा आस्वाद देणारी ताकद त्या गझलेच्या एकेका शेरामध्ये असते. सर, मी गझल बाबतीत वृत्त, मतला, पुन्हा तो काफिया, रदीफ हे शब्द ऐकलेत. याचे मराठीत अर्थ काय आहेत आणि याचा या कन्सेप्टचा गझलमध्ये कसा वापर केला जातो? नक्की काय वापर होतो? गझलेचा एक विशिष्ट आकृतिबंध असतो. गझलेमध्ये वृत्त, रदीफ, काफिया, अलामत, बहर यासारखे शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. गझलेच्या पहिल्या 2 ओळींना मतला किंवा मतल्याचा शेर म्हणतात. या मतल्यातच गझलेचा बहर, वृत्त, रदीफ, काफिया या गोष्टी ठरलेल्या जातात आणि यालाच गझलची जमीन असं म्हणतात. रदीफ हा प्रत्येक गझलेच्या अंत्ययमक, प्रत्येक गझलेच्या शेराचा अंत्ययमक म्हणजे रदीफ आणि त्यात येणारे शेरांमध्ये येणारे यमक शब्द म्हणजे काफिया. रदीफ आणि काफिया यांच्याशिवाय गझल, निर्दोष गझल, तंत्रशुद्ध गझल साकारू शकत नाही. एक वेळ गझलेमध्ये रदीफ नसला तरी चालेल, परंतु काफियांशिवाय गझल होऊ शकत नाही. तर रदीफ, काफिया, अलामत, बहर, वृत्त, जमीन, मक्ता, मतला असे अनेक शब्द निर्दोष गझल, तंत्रशुद्ध गझल लेखन करताना आपल्याला वापरावे लागतात आणि यांच्याशिवाय तंत्रशुद्ध गझल आपण साकारू शकत नाही. गझलेचं तंत्र म्हणजे हा गझलेचा एक प्रकारे आकृतिबंध आहे आणि तंत्र शिकल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये आशय पेरू शकत नाही आणि तंत्रशुद्धपणा आणि आशय घनता, ताकदीचे खयाल ही गझलेची वैशिष्ट्ये आहे. तर असं म्हटलं जातं की कविता उलगडली जाते पण गझल उलगडली जात नाही. असं कारण काय? जास्त का म्हटलं जातं? कविता ही एकाच विषयावर लिहिलेली असते, त्यामुळे कुठलीही कविता ही सहज उलगडत जाते. परंतु गझलेत तसं नसतं. संपूर्ण गझल ही एकाच विषयावर लिहिलेली असू शकते किंवा गझलेतला प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयावर लिहिलेला असतो. म्हणून संपूर्ण गझलेला वाचल्यानंतरच आपण त्या गझलेवर दाद देऊ शकतो किंवा प्रत्येक गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविताच असते. त्यामुळे ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये सुभाषित असतात, ती सुभाषित जशी जीवनाची एक एक चव सांगत असतात, प्रत्यय देत असतात, त्याचप्रमाणे गझलेतला प्रत्येक शेर हा जीवनाची एक एक चव प्रत्यय देणारा असतो. त्यामुळं गझलेलाही कवितेइतकीच दाद मिळू शकते किंवा कवितेइतकीच गझलही उलगडू शकते, परंतु समोरचा रसिक तितकाच दर्दी असावा लागतो. गझलेतल्या प्रत्येक शेर हा तितक्याच खोलात गेल्यानंतर तो शेर आपल्याला पोचतो. रसिकांची दाद गझलकारांना मिळते आणि गझलकारांची तीच अपेक्षा असते
की गझलेतला प्रत्येक शेर खोलात जाऊन रसिकांनी ऐकावा, वाचावा आणि रसिकांनी उत्स्फूर्त दाद द्यावी. कवितेप्रमाणे गझल उलगडत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. गझलही तितक्याच ताकदीने समर्थपणे उलगडू शकते. फक्त रसिक तितकेच दर्दी आणि जाणकार. आणि सर गझल आणि कविता सादरीकरणामध्ये काय फरक असला पाहिजे, म्हणजे कोणता फरक पाहिजे, ते कसे गझल कशी सादर केली जाते? कविता ही छंदोबद्ध, मुक्त किंवा गेय कविता असू शकते. भावकविता किंवा गेय कविता या गाऊन सादर केल्यास प्रभावी ठरतात. तसेच गझलसुद्धा तहत व तरन्नुम या दोन प्रकारे सादर केली जाते. तहत हा या प्रकारामध्ये गझल वाचून सादर केली जाते, तर तरन्नुम या गझल प्रकारामध्ये, सादरीकरणाच्या प्रकारामध्ये गझल ही गाऊन सादर केली जाते. गझल हा काळजाला हात घालणारा प्रकार असल्याकारणाने गझल ही तहत व तरन्नुम दोन्ही प्रकारे प्रभावीपणे सादर करू शकतो. आपापल्या शैलीनुसार गझलकार तहत व तरन्नुम या दोन्ही प्रकारांमधून गझल सादर करतात. गझल सादर करताना गझलेतील काफिये जे असतात त्या काफियांवर विशिष्ट जोर देऊन प्रभावीपणे आपण आपल्या शेरातला आशय, शेरातला खयाल रसिकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर अशा प्रकारे तहत आणि तरन्नुम हे दोन गझल सादरीकरणाचे प्रकार आहेत. दोन्ही प्रभावी ठरू शकतात. आणि सर प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की तुम्ही कोणती गझलची पुस्तकं वाचली आहेत आणि तुमची आवडती पुस्तकं कुठली आहेत गझलची, आणि गझलचा काही ठराविक अभ्यासक्रम असतो का? मी आदरणीय गझल सम्राट सुरेश भट साहेबांची झंझावात, रूपगंधा, सप्तरंग, गझलेची बाराखडी, एल्गार हे सगळे संग्रह वाचलेले आहेत. मराठीमध्ये गझल रुजवण्याचं, लोकप्रिय करण्याचं, नावारूपाला आणण्याचं काम गझल सम्राट सुरेश भट साहेबांनी केलं आहे. त्यांचे गझल संग्रह प्रत्येक गझल शिकणाऱ्या गझलकाराने आयुष्यभर वाचावेत असे आहेत. तसेच मी अनेक नव्या जुन्या उमद्या गझलकारांचे, ताकदीच्या गझलकारांचे सगळे गझल संग्रह वाचत असतो. गझल ही आयुष्यभर शिकण्यासारखी गोष्ट आहे. गझल मला समजली असं कोणताही गझलकार ठामपणे सांगू शकत नाही, कारण संपूर्ण आयुष्य जरी वेचलं तरीसुद्धा हा काव्यप्रकार आपल्यामध्ये उतरणार नाही अशा प्रकारची गझल ही गोष्ट आहे. तर गझलचं आयुष्यभर मला विद्यार्थीच राहणं आवडेल आणि प्रत्येक गझलकारालाही तसंच वाटतं. गझल शिकण्यासाठी विशिष्ट असा अभ्यासक्रम नाही आहे, परंतु सुरेश भटांचे सगळे गझल संग्रह आपण वाचले तर त्याच्यामध्ये गझलची बाराखडी दिलेली आहे. ती बाराखडी आपण आत्मसात केल्यास आपल्याला निश्चितपणे तंत्रशुद्ध आणि आशयघन गझला कशा लिहाव्यात यासंबंधीचं मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल. परंतु आपली एक सूक्ष्म समाजाला वाचण्याची एक नजर आपण सजग ठेवली पाहिजे. आपल्यातला माणूस जिवंत असला तर आपल्याला निश्चितपणे प्रत्येक रसिकाच्या काळजाला हात घालणारी गझल लिहिता येईल, यात शंका नाही. आपल्यातला माणूस पण जिवंत ठेवून तंत्रशुद्धपणा तसेच तितक्याच ताकदीचे आशयघन आणि चांगले दर्जेदार खयाल असलेले शेर आपल्याला आपल्या गझलेमध्ये आपलं वेगळेपण निश्चितपणे मिळवून देऊ शकतात. इतरांच्या निश्चितपणे वेगवेगळ्या गझला किंवा वेगवेगळे गझल संग्रह आपण निश्चित वाचले पाहिजेत, परंतु त्यातूनही आपण एक आपली वेगळी शैली आणि आपले वेगळे दर्जेदार खयाल निर्माण करून आपली एक गझलकार म्हणून स्वतंत्रपणे ओळख निर्माण करू शकतो, असं मला या प्रसंगी निश्चितपणे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. खरंच थँक्स सर, मनापासून थँक्स. तुम्ही खूप छान बोललात, खूप छान माहिती दिलीत. पण आता शेवटचं जाता जाता तुमच्या आवडत्या, तुमच्या स्वतःच्या एक दोन गझल तुम्ही ऐकवू शकता. तहतमध्ये एक गझल सादर करतोय. माझ्या परिश्रमाचे जर चीज होत आहे, माझ्या परिश्रमाचे जर चीज होत आहे, होवो खुशाल माझी जर झीज होत आहे, होवो खुशाल माझी जर झीज होत आहे. कित्येकदा व्यथांना केले वजा तरीही, कित्येकदा व्यथांना केले वजा तरीही, तितकीच का व्यथांची बेरीज होत आहे, तितकीच का व्यथांची बेरीज होत आहे, होवो खुशाल माझी जर झीज होत आहे. दोन्हीकडे असावी अस्वस्थता म्हणूनच,
दोन्हीकडे असावी अस्वस्थता म्हणूनच भेटायची बरोबर तजवीज होत आहे. दोन्हीकडे असावी अस्वस्थता म्हणूनच भेटायची बरोबर तजवीज होत आहे. झाली कुठे तिच्याशी नजरानजर तरीही, झाली कुठे तिच्याशी नजरानजर तरीही, नकळत तिचेच काहे काळीज होत आहे. नकळत तिचेच काहे काळीज होत आहे. माझ्यातुनी कसा मी वगळू तिला गड्यांनो, माझ्यातुनी कसा मी वगळू तिला गड्यांनो. आकाश जाहलो तर ती वीज होत आहे. आकाश जाहलो तर ती वीज होत आहे. अफवा म्हणायची की आहे खबर खरीही, अफवा म्हणायची की आहे खबर खरीही, माणूस चावल्याने रेबीज होत आहे. अफवा म्हणायची की आहे खबर खरीही, माणूस चावल्याने रेबीज होत आहे. बसली ऋतून इतकी माझ्यामध्ये गझलकी, बसली ऋतून इतकी माझ्यामध्ये गझलकी, एक एक श्वास माझा काबीज होत आहे. बसली ऋतून इतकी माझ्यामध्ये गझलकी, एक एक श्वास माझा काबीज होत आहे. एक एक श्वास माझा काबीज होत आहे. धन्यवाद. तर कशी वाटली ही मुलाखत कमेंट करून नक्की सांगा. चंद्रकांत सरांचं खरंच मनापासून आभार मानते मी की त्यांनी वेळ दिला मुलाखतीसाठी. त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद त्यांना. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.